जो कधी वाकत नाही तोच कधीकधी सर्वात आधी तुटतो. एका शांत नदीच्या काठावर एक मोठं आंब्याचं झाड आणि एक लहान बांबूचं रोप उगवलं होतं. आंब्याचं झाड खूप उंच आणि मजबूत होतं, म्हणून त्याला आपल्या ताकदीचा खूप गर्व होता. आंबा, बघ बांबू, मी किती शक्तिशाली आहे. वादळ असो किंवा वारा, मी कधी वाकत नाही. आणि तू? थोडासा वारा आला तरी लगेच वाकतोस. बांबू, मित्रा, वाकणे हा कमकुवतपणा नाही, कधी कधी लवचिक असणं हीच खरी ताकद असते. एके दिवशी अचानक प्रचंड वादळ आलं. जोराचा वारा आणि मुसळधार पाऊस सुरू झाला. आंब्याचं झाड ताठ उभं राहिलं आणि वाऱ्याशी लढू लागलं. पण वाऱ्याचा वेग इतका प्रचंड होता की आंब्याचं मोठं झाड मुळासकट जमिनीवर कोसळलं. दुसरीकडे बांबूचं रोप वाऱ्यासोबत वाकलं. वादळ शांत झाल्यावर तो पुन्हा सरळ उभा राहिला. तेव्हा सगळ्यांना कळलं, मॉरल, गर्व माणसाला तोडतो, पण नम्रता आणि लवचिकता माणसाला वाचवते.